नमस्कार मित्रांनो, नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थाचे दर्शन करण्यासाठी. तर दर्शन करण्यासाठी का चाललेलो तर चला तुम्हाला सांगतो. तर आज मम्मी आणि पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे, त्यासाठी आपण श्री स्वामी समर्थाचे दर्शन करण्यासाठी अक्कलकोटला चाललेलो. आपल्या मोहोळपासून अक्कलकोट पूर्ण 2 तासाच्या प्रवासावरती आहे. मग काय आम्ही निघालो सर्वजण, आपली पूर्ण फॅमिली आहे. आपण सर्वजण अक्कलकोटला चाललेलो आहोत, सर्वजणांना घेतलेलं आहे. मग काय गाडीत मस्त वगैरे गाणी वगैरे लावली, गाणी ऐकत ऐकत आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. अचानक आपला प्लॅन ठरला तरी सोलापूरमधल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये पण जाऊन दर्शन वगैरे करावे. मग आम्ही सोलापूरमध्ये एंट्री केली होती. आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलेलो. मग निघालो सोलापूरमधून सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरापाशी. सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरापाशी पोहोचून गाडी वगैरे साईडला लावली. गाडी साईडला लावून आम्ही सर्वजण गेलो आतमध्ये दर्शन वगैरे करण्यासाठी. मग आतमध्ये गेलो, मस्तपैकी दर्शन मंदिराकडे गेलो. मंदिरापाशी जाऊन दर्शन वगैरे केले. आम्ही लाईनीत थांबून दर्शन वगैरे केले. दर्शन वगैरे करून बाहेर आलो तर निघालो थेट गाडीकडे जाण्यासाठी. आपल्याला पुढे अक्कलकोटला जाण्यासाठी आपल्याला जायचं होतं. पूर्ण अजून अर्धा तासाचा पुढे प्रवास होता. मग काय गाडीकडे गेलो, गाडीत बसून आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. तर अक्कलकोटच्या रस्त्याला लागलेला हवेला. तर आता इथून आपला अर्धा तासाचा प्रवास आहे. तर अर्धा तासाचा प्रवास कसा जाईन ते कळत नव्हतं. मग काय स्वामी समर्थाची गाणी ऐकत आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे, त्यासाठी आपण अक्कलकोटला चाललेलो आहोत. तर मग काय अक्कलकोटला बघता बघता आपण अक्कलकोटला सुद्धा आलो. अक्कलकोटलामध्ये एंट्री वगैरे केली, गाडी वगैरे साईडला लावली. गाडी वगैरे आपण पार्किंगला वगैरे लावून डायरेक्ट मंदिरामध्ये आलो. मंदिरामध्ये गर्दी तर खूप नव्हती, तर मग काय थोडीफार गर्दी होती. मग काय आपण दर्शन वगैरे केले मस्तपैकी स्वामी समर्थाचे. दर्शन वगैरे करून थोडे उशीर मंदिरामध्ये बसून आम्ही निघालो अन्नक्षेत्राकडे. अन्नक्षेत्राकडे प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वजण निघालो फॅमिलीला घेऊन. मग काय आपण निघालो अन्नक्षेत्राकडे. तर अन्नक्षेत्राकडे गेलो तर बघतो काय गर्दी तर खूप होती अन्नक्षेत्राकडे. पूर्ण अर्धा तास आपण लाईनमध्ये थांबून शेवटी आपल्याला फायनली नंबर आला. मग आपण प्रसाद वगैरे घेतला, प्रसादाचा लाभ वगैरे घेतला. तर तुम्ही बघू शकता तर अन्नक्षेत्र किती मोठे आहे. महाराजांची इथं पालखी वगैरे आहे. मग महाराजांच्या पालखीच्या वगैरे दर्शन वगैरे केले. तर नीट निघालो तिथून बाहेर. तर मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. मिनी ब्लॉग आवडल्यास सागरमाईला फॉलो करा. बाय मित्रांनो, आता आम्ही रिटर्न मोहोळला चाललो.